नमस्कार मित्रांनो, स्वामी भक्ती या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या काळात महागाई वाढली आहे आणि गरजाही अनेक परिस्थिती अशी येते की इच्छा नसतानाही आपल्याला कर्ज वाढवावे लागते. पण जेव्हा हेच कर्ज आपल्या डोक्यावरचा डोंगर बनतं आणि रात्रंदिवस टेन्शन देऊ लागतं, तेव्हा मात्र आयुष्य कठीण होतं. मेहनत करूनही पैसा टिकत नाही का? सारखा आर्थिक अडचणी येत आहेत का? तर घाबरू नका. आज मी तुम्हाला असा एक 5 दिवसाचा प्रभावी मार्ग सांगणार आहे, जो केवळ उपाय नाही तर एक सिस्टम आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा तुमच्या आयुष्यात कलाटणी देऊ शकतो. 2. कर्ज का वाढतं? मूळ कारण. उपाय पाहण्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की कर्ज नक्की का वाढतं. याची काही प्रमुख कारणे असू शकतात. अनावश्यक खर्च, उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्याची सवय, नकारात्मक ऊर्जा, घरात सततची भांडणं किंवा वास्तुदोष यामुळे पैसा टिकत नाही, नियोजन शून्य, आर्थिक व्यवहार, पैसा कुठे येतो आणि कुठे जातो याचा हिशोब नसणे, मानसिक तणावामुळे आपण चुकीचे आर्थिक निर्णय घेतो. 3 ते 5 मास्टर प्लॅन. पहिला दिवस. सर्व कल्पनाची शक्ती. पहिला दिवस हा मानसिक तयारीची आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून शांत चित्ताने देवासमोर बसा. देवाला किंवा निसर्गाला सांगा, मी आजपासून कर्जमुक्त होण्याच्या प्रवासाला सुरुवात करत आहे. माझं उत्पन्न वाढत आहे आणि मी सर्व देणी वेळेत पूर्ण करणार आहे. टिप. तुमचा विश्वास तुमच्या यशाचा पाया आहे. मनातली गरिबी आणि भीती आधी बाहेर काढा. दुसरा दिवस. मनी लीक थांबवा. दुसऱ्या दिवशी एक वही आणि पेन घ्या. तुमच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब लिहा. अनावश्यक सबस्क्रिप्शन, बाहेरचे खाणे किंवा शोभेच्या वस्तूचा खर्च पूर्णपणे बंद करा. जोपर्यंत जुना कर्ज फिटत नाही तोपर्यंत नवीन उधारी किंवा हप्ते EM करू नका. लक्षात ठेवा, पैसा वाचवणे म्हणजेच पैसा कमवणे होय. तिसरा दिवस. दानाचे शास्त्र. तिसऱ्या दिवशी आपण गोईंग बॅक म्हणजे देण्याच्या प्रक्रियेवर भर देणार आहोत. आपल्याकडे जे काही थोडाफार आहे त्यातून गरजूला मदत करा. कुठल्याही गरिबाला अन्नदान करा किंवा पक्ष्यांना दाणे टाका. दान केल्याने मनाला शांती मिळते आणि विश्वाची सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होते. यामुळे कामात येणारे अडथळे दूर होतात. चौथा दिवस. परंतु आणि ऊर्जा शुद्धीकरण. तुमच्या आजूबाजूची जागा तुमच्या प्रगतीवर परिणाम करते. घरातील बंद अडकलेले घड्याळे, तुटलेली काचा किंवा खराब इलेक्ट्रिक वस्तू त्वरित काढून टाका. यामुळे प्रगती थांबते. संध्याकाळी घरात भीमसेनी कापूर किंवा अगरबत्ती लावा. घर स्वच्छ आणि प्रसन्न असेल तरच तिथे लक्ष्मी वास राहतो. 5वा दिवस. आर्थिक शिस्त आणि नियोजन. 5व्या दिवशी तुमच्या कर्जाची स्पष्ट यादी करा. कोणाचे किती देणे आहे आणि ते कसे फेडता येईल याचे नियोजन करा. तुमची महत्त्वाची कागदपत्रे आणि पैसे ठेवण्याची जागा, तिजोरी नेटकी ठेवा. इमर्जन्सी फंड. छोटी का होईना पण बचतीची सवय आजपासून लावा. पैशाचा सन्मान करा, तरच पैसा तुमच्याकडे टिकेल. 4. यशाचे त्रिसूत्र. मित्रांनो, हे 5 दिवस फक्त एक सुरुवात आहेत. कर्जमुक्ती होण्याची तुम्हाला 3 गोष्टी कायम लक्षात ठेवाव्या लागतील. प्रामाणिक मेहनत, कष्टाला पर्याय नाही. सकारात्मक विचार, मी हे करू शकतो हा आत्मविश्वास ठेवा. नियम. जे नियम आज ठरवलेले ते आयुष्यभर पाळा. संयम आणि योग्य नियोजनाच्या जोरावर जगातली कोणतीही व्यक्ती श्रीमंत होऊ शकते. तुम्ही सुद्धा नक्कीच व्हाल. 5. कॉल टू ॲक्शन. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी टेन्शन कमी होऊ शकते. सबस्क्राईब करा. अशाच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओला
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि प्रगती करत राहा. धन्यवाद.